हे गिफ्ट. चला यश या लवकर आपण. आणि फार मोठ्या थ्रिलरला इथे होती सुरुवात. कदाचित या रात्रीतली सगळ्यात मोठी लढाई. एका बाजूला धाकटी डहाणू. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल बॅटचा फेस लेट ओपन केला आणि त्यानंतर एक सिंगल. आणि याच एका सिंगलनं इथे केला जातोय धाव फलकाचा श्री गणेशा. एक खर तर पालघर गुजरातच्या बॉर्डरवरचं गाव धाकटी डहाणू आणि दुसरं आपण पाहिलं पनवेल तालुक्यातील. निखिल थोडं थांबवतो. यश मोरे काउंटिंग सुरू करतोय. यश मोरे आलाय का बाबा? अरे तू तू तिकडून यायला इथं माझ्या हृदयाचे टोके वाढले. 5 आकडे बोलत होतो मी आता. यस आणि यश मोरे या 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 तुमच्यापर्यंत जरूर जाईल. बाईट तर होणार ना दादा, त्याशिवाय थोडी गिफ्ट भेटणार आहे. हे क्रिकेटचे सामने आहेत दादा. ये ये. काय आवडतं, क्रिकेट की बैलगाडा शर्यत? शर्ती शर्ती. काय करता? दोन्ही बैलांना धरून चालता की अगदी जुकाडावर बसता? नाही चकडा धरतो. चकडा धरता, हाकलता? नाही खाली नेतो. क्या बात आहे. हे ताकदवान व्यक्ती बघितली, खरं आहे. आणि आज काय सांगाल, एकंदरीत लकी ड्रॉचे विनर ठरलात? काय नाही 4 दिवस वाट बघवतो या क्षणाची. हे खरं आहे, जे हृदयात होतं ते ओटावरती आलं. अगदी त्यांनी सत्यता सांगितली की 5 रात्र जागतोय, त्याच्या मेहनतीचं फळ आज मला मिळणार आहे आणि ते मिळतंय. मी विनंती करेल या यश मोरे आपण या. आदिल मोबाईल शॉपच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक गिफ्ट अर्थात स्मार्ट वॉच या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. यस, सन्माननीय बामणडोंगरी संघाचे पुरस्कर्ते आदरणीय शुभमजी मालुसरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आहे त्यांना की कृपा करून आपण या मुख्य क्रीडा मंचकावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय एका महत्वपूर्ण सन्मानाकडे जरूर जाऊयात. मोहसिन पटेल यांना विनंती करेल की आपल्या शोभा असेच आपण यश मोरेला सन्मानित करा गिफ्ट वॉच देऊन. आणि या ठिकाणी आपण पाहतोय राजमाची संघाचे कॅप्टन यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय रुपीची गारे यांच्या शुभ हस्ते सन्मान. फार महत्वाचा सामना सुरू आहे. कदाचित या वर्षीचा इतिहास जर तुम्ही पडताळून पाहिला तर SP ट्रॉफी मध्ये जय बजरंग गोरसे ब संघाला पाणी पाजणारा हाच संघ आहे. आणि धाकटी डहाणू मध्ये इतकी ताकद आहे. मयूर मर्देचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, कारण हेमंत मर्दे त्याचे पिताश्री आहेत आणि त्याच्या पिताश्रींनी देखील एक काळ धाकटे डहाणू करता गाजवला. आज त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याचा पुत्र देखील इथे पहा. टेक्निकली साऊंड स्ट्रोक, फटका फसलाय. मयूर मर्देला परतावं लागणार आहे. विकेटचं पतन इथे केलाय वार. आदित्यला मिळते सफलता. पहिला फलंदाज मिस्टर मयूर मर्दे बॅक टू द डगआउट. खर तर वर्ष होतो 2022-23. तमनाच्या क्रीडांगणावरती पहिल्यांदा बाबूदा हाच धाकटी डहाणू संघ आला होता आणि शेवटची लढत होती क्वालिफायरची धारावे संघाच्या विपक्षात. तिथं त्यांना अपयश आलं होतं. परंतु निश्चितच पुन्हा एकदा याच विभागात बामणडोंगरी सारख्या तुल्यबळ संघाच्या विरोधात ते खेळतात. विनीत आलेत, विनीत अंबिरे, आणखीन एक दिमागदार खेळाडू. वन डाऊनची पोझिशन जो सांभाळेल. 5 षटकांची लढत आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावसंख्या, 10 धावा. त्याचं कारण आहे आज धाकटी डहाणू निश्चितच ओमटेक्स अकॅडमी हे खरं तर त्यामागचं सगळं कहाणी आहे, जी तुम्ही सफाळे इथे पाहाल, जिथे संदीपजी पाटील स्वतः ट्रीट करतात खेळाडूंना. जपान, नेपाळ, अमेरिकेचा संघ यावेळी ज्यावेळी T20 आपल्या विश्वचषकामध्ये खेळला, हे सगळे खेळाडू तिथे 6-6 महिने येऊन ट्रेनिंग घेऊन गेले. युगांडाचा संघ तिथे ट्रेन होऊन गेला. मोठी लढत आहे आणि मोठा ऑफिशियली स्विच इट करण्याचा प्रयत्न यष्ट्या केल्यात. उद्ध्वस्त. फलंदाजाला परतावं लागणार आहे. केलाय वार आदित्यनं. विकेट नंबर 2 मिस्टर विनीत अंभिरे बॅक टू द डगआउट.
येस, थँक्यू डीजे. तुम्हाला सुद्धा थोडे थांबवेल विनंती करेल. या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा आमचे महान रक्तदाते राजाभाऊ कोठारी सरांना विनंती की आपण मंचावरती या. मंचावरून आपण स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं स्वागत आहे या ठिकाणी. आणि दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय एबीपी माझाचे पत्रकार आमचे आदरणीय संतोषजी पाटील यांच्याकडून मात्र डहाणू टीमसाठी शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा मनस्वी स्वीकार. सन्माननीय कोठारे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूयात. स्विचिट करण्याचा प्रयत्न केला गेला. विनीत अंबिरेनं काहीतरी वेगळेपण दाखवलं, परंतु त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला. पहिल्या षटकात आदित्य पहिलं षटक इथे मात्र संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे ती मात्र 10 या आकड्यावरती. आणि अजूनही 4 षटकांची लढत बाकी आहे, म्हणजे 5 षटकं आहेत. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. प्रत्येकाच्या नजरा या मैदानाच्या आतमध्ये लागल्यात, कारण एका बाजूला पालघरातील नामांकित संघ आहे, त्याच्या विपक्षात रायगड क्रिकेटमधील आणखीन एक दमदार संघ तेजस म्हात्रे फॅन क्लब टीम सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावते. आणि प्रेक्षक देखील पहा, पूर्णतः तुडुंब जनसमुदाय सध्या या A1 जोडी चषक दोस्ती ग्रुप आयोजित या भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धेचा आनंद, क्रिकेटची क्वालिटी काय किंवा गुणवत्ता काय हे सांगणारा हा सामना आहे. बऱ्याचदा ऑफिशियली ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या महाशक्ती फार कमी अशा एकत्र दिसतात. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल, प्रिश म्हात्रेचा पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. क्रिकेट खेळता खेळता होतीये फुटबॉलला सुरुवात आणि धावा अतिरिक्त गमावल्या जातील. संघाची टोटल पोहोचली आहे 2 आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 12 या अंकावरती. 12 ऑन स्कोर कार्ड. प्रथम फलंदाजी करत असताना निखिल आखरे अजूनही क्रीडांगणावरती आहे. त्याचा साथीदार जल्पेश देखील आहेत, परंतु प्रीतम बारीची अनुपस्थिती ही धाकटी डहाणू संघाला कितपत महागात पडते हे पाहण्यायोग्य ठरणार आहे. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं, चेंडू आदळला पायावरती आणि येस, इट्स अ लेग बाईट सिग्नल बाय द अंपायर्स. अलिबाग क्रीडानगरीमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्याकरता पोहोचला होता प्रीतम बारी. वेगानं येतोय तो या मैदानाच्या दिशेनं. आणि बाबूदादा, क्रिकेटरचं जीवन आहे ना एवढं सोपं नाहीये. म्हणजे मला वाटतं मागचे 72 तास प्रीतम बारी झोपला नसावा. अनेक खेळाडू आहेत असे ज्यांचा प्रवास फार खडतर आहे. हे जीवन दिसताना फार सोपं दिसतंय तुम्हाला, परंतु त्यामागे फार यातना आहेत. अनेक हजारो किलोमीटरचा प्रवास आहे, शेकडो किलोमीटरचा प्रवास आहे. न झोपता प्रत्येक खेळाडू खेळतोय. गोलंदाज तयार. थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न केला. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळलाय. चेंडू चाललाय फ्लाइंग स्लिपला, जिथून एक बाईट स्वरूपात सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक जे प्रगतीपथावरनं संपलं, 10 धावा खर्च केल्या आदित्यनं. त्यामध्ये त्यानं महत्वपूर्ण 2 विकेट टिपलेत. मयूर मर्देच्या विकेटचा समावेश होता, ज्यामध्ये या मॅचला पूर्णतः ताकदीनं वळून देण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये होती. आता तुम्ही क्रिशला पाहतायत. क्रिश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. क्रिश म्हात्रे 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे पहा शरीराचा समतोल राखत बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर, ठोकलाय. अत्यंत महत्वाचा चौकार. टीम अध्या 11 धाकटी डहाणू मात्र प्रथम फलंदाजी करत असताना पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. इथे पहा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय बॉलला, पॉइंटच्या डोक्यावरून स्क्वेअर कट. फटका दर्जेदार आहे आणि त्या बॉलचं थांबणं मैदानाच्या आतमध्ये मुश्किल. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे, बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर, चौकार. पद्धतीनं बॅक टू बॅक दुसरा आला रो मध्ये आणि संघाची टोटल पोहोचली ती 22 या आकड्यावरती. याआधी 18 धावा होत्या. विराट कोहलीचा आकडा मी बऱ्याचदा उल्लेख करतो की सॅक्रिफाईसनेस काय असू शकते, त्याग काय असू शकतो, चर्चा आपण त्यावर जरूर करू. बॉल तयार. आणखीन एक चांगला फटका. स्वीप केला बॉल, बॅटच्या परेश घेत फेस ओपन केला. बॉल चालला डीप थर्डमॅनला, चेंडू निघून जाईल. चौकारांची सलगता इथे पारंगत करतोय फलंदाज निखिल अंबिरे.
निखिल आकरेच्या बॅटमधून येतोय तिसरा चौकार. थँक्यू डीजे. याच चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय शरदजी तुपे साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. शरदजी तुपे साहेब आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी संघर्षमय स्वागत. आदरणीय सन्माननीय शरदजी तुपे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. एक भारदस्त व्यक्तिमत्व. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण करतोय. क्रिश म्हात्रेचे उर्वरित 3 बॉल फार महागडे ठरले. त्यामध्ये गोलंदाजाचा दोष नव्हता. कदाचित एक फटका बनवला फलंदाजानं ज्याला आपण बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग पाहिला. तदनंतर दुसरा फटका तो देखील बनवला. चांगल्या बॉलवर चांगला स्ट्रोक. तिसरा फटका मात्र नशिबाचा चौकार होता. इथे त्या 3 चेंडूंचा अनालिसिस. संघाची टोटल पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. चला स्पीडअप कराल थोडं. शेवटची लढत आहे. इट्स अ लास्ट मॅच ऑफ द फर्स्ट राउंड. बॉल तयार. आदित्य पाटीलचा पहिला बॉल ग्लान्स करायचा होता. इथे पहा डिरेक्टेडचा प्रयत्न झाला. वेगानं आले होते यष्टीरक्षक आणि त्या बॉलवर एक लेग बाईटचा इशारा आला. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे 27 या धावसंख्येवरती. तुम्ही पाहतात सन्माननीय श्री सुधाकर भाऊ घारे आणि सन्माननीय श्री जगदीशदादा देशमुख पुरस्कृत A1 जोडी चषक दोस्ती ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय बाबूशे रुपेशजी घारे, सन्माननीय चेतनदादा चौधरी, अतुलजी देशमुख आणि सर्व दोस्ती ग्रुपची मेहनत. अनेक रात्रीचा प्रवास आहे. हे 4-5 रजनी ज्या तुम्ही पाहतायत यामागे खरं तर फार मोठा मेहनतीचा संघर्ष आहे. त्या सर्वच आयोजकांना मानाचा सलाम आहे. खंडाई माता क्रीडांगण खांडपे या क्रीडा नगरीवरती आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून आदित्य पाटील उर्वरित 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. डावखुऱ्याचा खेळाडू निखिल आणि त्याचा साथीदार जल्पेश बॅकफुटवर जाऊन टेक्निकली साऊंड स्ट्रोक टिपिकल कॉपीबुक स्टाईल शिवनारायण चंद्रपॉलची आठवण करून देणारा हा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ठोकलाय निखिलच्या बॅटमधून. दमदार चौकार. लॉंग बॅटिंग ऑर्डर आहे धाकटी डहाणूकडे. आणि आता असा एक मोहरा त्यांच्याकडे आहे की त्यानं खांद्यावर जबाबदारी स्वीकारली आहे. निखिलचं कौतुक इथे करावंच लागेल. निखिल आकरे चमकदार कामगिरी. अजूनही टीमचा कॅप्टन जय दवणे क्रीडांगणावरती येणं बाकी आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. लोअर फुलटॉस होता. तलवारी सारखी बॅट चालवली होती बॉलवर. परंतु इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा आलाय सिग्नल. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 32 या धावसंख्येवरती. कदाचित या बॉलवरती ज्यावेळी त्यांना बॅट फिरवली दांडीच्या विशाल तामोरीची आठवण करून देण्यासारखी क्षणचित्र क्रीडांगणाच्या आतमध्ये. दांडी नावाचा संघ कर्जत खालापूर परिसरात एक दबदबा निर्माण केला होता या संघानं देखील. गोलंदाज तयार. स्लॉक स्वीप प्रॉपर कनेक्शन. इथे पहा चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. शैलीबद्ध शौर्यवान फटका. अक्षरशः धारातीर्थी पडला परंतु बॉलला पाठवलं 4 धावांसाठी. लेग बाईटच्या स्वरूपात चौकार. अंदाजी करतोय. चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत तो मात्र 3. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. तिसरं षटक जे प्रगती पथावर आहे. रायगड आणि त्या विपक्षात पालघर अशी लढत सुरू आहे. बॉल तयार. जज केलं बॉलला. प्रेडिक्शन होतं
यष्टीरक्षकानं देखील चुकी केली आणि ती चुकी परावर्तित होईल. 1+1 अशा 2 बोनस मिळतील आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती. 38 रन्स. प्रथम फलंदाजी करत असताना आपण याआधी चर्चा करत होतो की प्रीतम बारी आज अनुपस्थित आहे धाकटी डाणूच्या स्क्वॉडमध्ये. कदाचित तो किती वेगानं अलिबागकडून इकडे येतोय ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु तुर्तास त्याचे हे सगळे साथीदार आहेत ते डावाला सावरतील का? परंतु ते काम निखिलनं इथे केलं. गोलंदाज तयार. आदित्य पुन्हा एकदा या षटकातला पुढचा बॉल. बॅट अँड पॅड मधून फ्लिक करायचा होता. इट्स अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द बॅट. पंच इशारा करतायत. बॉल चाललाय फाईन लेगला. पहिली धाव वेगानं कनेक्ट केली आहे. कदाचित पहा बॅकअप किती महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ते बामणडोंगरी संघाकडनं आलं नाही. त्यामुळे इथं सुदैवानं बचावलेत. एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 39. आदरणीय अरुणजी भानुसगरे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय अरुणजी भानुसगरे. खरं तर तेजस मात्रे एक फार हुशार खेळाडू आहे. त्याला माहिती आहे आज तकदीर देखील उपस्थित आहेत स्क्वॉडमध्ये. त्यामुळे नाही आहेत आज स्क्वॉडमध्ये ते देखील. म्हणजे दोन्ही संघांकडे तसा प्लस मायनस पॉइंट दोघांकडे समतोल आहेत. बॉल तयार. चांगला फटका. टायमिंग बॅटच्या रडार मध्ये पाठवलाय बॉल. सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय. षटकार 6. गोरसाई बी संघ असेल, अर्नाळा स्पोर्ट्स अर्नाळा असेल, किंवा आपण रायगडाचा विचार केला तर बामणडोंगरी संघ असेल, चांबार्ली संघ असेल, पारगाव संघ असेल, हे संघ सावळेश्वर सावळे असेल, हे आरसीसी पेठ संघ असेल, नेरेदुंद्रे विभागातील संघ असतील, यांना पकडून ना कर्जतनं एक खरं तर ग्रामीण धमाका आयोजित करणं फार गरजेचं आहे. तर ते ओरिजिनली तुम्हाला पोटेन्शियली क्रिकेट पाहायला मिळेल. बॉल तयार. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत इथे सन्मान दिला बॉलला आणि याच बॉलवर इथे लेग बायचा सिग्नल देखील आलाय. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 46. 46 धावा धावफलकावरती. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि टीमची टोटल पोहोचली आहे 46 या आकड्यावरती. अत्यंत काटक क्रिकेट सध्या तुम्ही पाहतायत, जिथे ताकदीचा संघर्ष ताकदीच्या विपक्षात आहे. ठोसास ठोसा तुम्हाला पाहायला मिळतोय. पोटेन्शियली ज्यावेळी काटा काढायचा आहे त्यावेळी काट्याचाच वापर केला जातो. हिऱ्याला कापताना हिऱ्याचाच वापर केला जातोय आणि तीच लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये. यानंतरची पहिली लढत जी असेल 4 षटकांची, आर्या 11 बोनकोडे आणि त्या विपक्षामध्ये भूमी 11 दिवा. बोथ टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरता बी रेडी. नाणेफेक करण्याकरता आपण तयारीत राहा. बोनकोडे संघाचा कर्णधार आणि हायवे दिवा, भूमी 11 हायवे दिवा संघाचा कर्णधार. थोडंसं स्पीडअप कराल, विशेषतः धाकटे डहाणू संघ. 3 षटकं संपली आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे ती 46 या आकड्यावरती. आदरणीय प्रतीकजी बणे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय प्रतीकजी बणे. षटक क्रमांक 4 मिस्टर सुहान फणसकर आलाय. बामणडोंगरीचं प्रतिनिधित्व तो करेल इथून. आज बरेच खेळाडू अनुपस्थित आहेत. कल्पेश ठाकूरची अनुपस्थिती आहे बामणडोंगरीमध्ये. जीत खोत नाहीयेत. भानुदास म्हात्रे साहेब नाहीयेत. तकदीर देखील अनुपस्थित आहेत म्हणजे, आणि ओमकार नाईक खरं तर ते देखील अनुपस्थित आहेत. त्यामुळे थोडस निश्चितच या काही प्लस मायनस गोष्टी विचारात घेऊन जे सोबत आहेत त्या सगळ्या धाडसी सवंगड्यांना हाताशी धरून मास्टर माइंड तेजस मात्रेनं हा डाव रचलाय. बॉल तयार. पहिलाच बॉल. लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. सुहान फणसकरचा पहिला बॉल जो एक्स्ट्रा फेकला गेलाय.
संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचतीये ती 47 या आकड्यावरती. 47 47 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या फेरीतली शेवटची लढत आहे. अत्यंत महत्वपूर्ण सामना सध्या तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. स्विचित करण्याचा प्रयत्न, फटका फसला. आता बॅकवर्ड फ्लाइंग स्लिपचा खेळाडू टिपतोय झेल आणि इथे संपवलाय. महत्वपूर्ण निखिल आकरे ज्याचा प्रवास इथून मात्र संपवलाय. बॅट्समॅन आउट. क्रीडा खेळाडू चर्चा होते, अनालिसिस रचवले जातात. नियंत्रण फार महत्वाचं आहे किंवा नियोजन फार महत्वाचं आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की इफ वी फेल टू प्लॅन अवर प्लॅन हॅज बीन फेल्ड. नियोजन करायला चुकलात तर पुढची सगळी नियोजनं चुकतील आणि कदाचित तेच काम इथे आता फणसडोंगरी करतीये. महत्वाच्या धुरंदर खेळाडूवरती वार केलाय. महत्वाचा खेळाडू बाद केलाय. नवीन बॅटर कर्तव्य सज्ज. सुपर बॉलिंग. खाली राहिला अपेक्षेपेक्षा. कमी उंची प्राप्त झाली आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चौथं षटक क्रेडेन्शियली फार महत्वपूर्ण आहे. 10 बॉल हे शेवटचे अत्यंत महत्वपूर्ण ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ऑन स्क्रीन. लेग कटर टाकला होता परंतु अपेक्षेपेक्षा खाली राहिला. कदाचित चेंडूनं वळण देखील फार कमी घेतलं. पुन्हा एकदा बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज तयार. सुहान पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे पहा, बॅक टू द बॉलर खेळला गेला. सिलिमिडॉनचा क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑन मधून आणि सिलिमिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक सिंगल जी प्राप्त होतीये सिंगलच्या मदतीनं. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचतीये 48 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 48. सावध सुरुवात जरूर केली. मयूर मर्देकडनं अपेक्षा होत्या परंतु त्याच्या बॅटमधनं एकच षटकार आला. डावाला सावरण्याचं काम केलं पुन्हा एकदा मिस्टर आकरे. ग्लान्स करायचा होता. इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेर बॉल आहे. पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतीये. टीमची टोटल प्रथम फलंदाजी करत असताना टीम आध्या 11 धाकटी डहाणू पोहोचतीये. 49 लॉस ऑफ 3 विकेट. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. बॅटन पॅड मधून अलॉंग दी कार्पेट बॉलला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचं धाडस थांबवलं गेलं आणि याच एका सिंगलच्या मदतीनं अर्धशतक जे झळकावलंय आता धाकटे डहाणूकरांनी. 50 धावा त्यांच्या स्कोर कार्ड वरती जमा झाल्यात. एक फायटिंग टोटल जरूर उभी झाली. क्लायमेटिक कंडिशन जरी हॉट असल्या तरी देखील एक चांगली लढवय्याची धावसंख्या. फटका दर्जेदार आहे. मनगडाचा वापर केलाय. पाठवलाय बॉल सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. तुल्यबळ फटका. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. कर्तव्य मर्देनं देखील इथे डरकाळी फोडली. आता षटकार ठोकलाय. 56 धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आणखीन एक बॉल चाललाय लॉंग ऑनला. फटका फसलाय. कॅच देखील ड्रॉप्ड. बॅट क्रश झाली होती खरं तर. आणि पहा नियतीच्या मनात होतं की कर्तव्य मर्देला तिथून पाठवायचंच आहे परत. त्यामुळे निसर्ग आणि नियतीला तुम्हाला थांबवता येणार नाही. बॅट्समन आउट. बऱ्याच आठवणी खरं तर स्वर्गीय
अजितदादा पवार मागे सोडून गेले आणि पुणे शहर, ज्या पुणे शहराचा कायापालट फॉरेन मधल्या अनेक कंपन्यांना म्हणजे सत्तेचं किंवा उद्योगांचं विकेंद्रीकरण करणं ही संकल्पना ज्या माणसानं नसानसातून राबवली ते या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय 6 वेळा तो डंका त्यांनी गाजवला अक्षरशः ते स्वर्गीय अजितदादा पवार यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मानाची ही श्रद्धांजली, आदरपूर्वक श्रद्धांजली. नवीन गोलंदाज, शेवटचं षटक, नवीन बॅटर दाखल झालाय हार्दिक तांडल. रिद्देश नाईक शेवटचं षटक फेकेल. टीमची टोटल पोहोचली आहे प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावा. 5 षटकांची लढत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. बामणडोंगरी संघाच्या विरोधात मोठं लक्ष उभं करावं लागेल. अपेक्षेनं लढत आहेत धाकटे डहाणूचे सगळे शिलेदार. खर तर डहाणू गोलवड हा जो परिसर आहे तो चिकू करता फार प्रसिद्ध आहे. म्हणजे शेती जो खर तर त्यांच्या आदबीचा विषय, आणि महाराष्ट्र म्हटल्यानंतर 700 किलोमीटर लांबीचा प्रशस्त सागरी किनारा लाभलेला आपला महाराष्ट्र आहे. त्यातलं पहिलं टोक आहे तर डहाणूचं आहे. बॉल तयार, फटका पहा, स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन, कॅच ड्रॉप्ड. बामणडोंगरी संघाच्या या सोडलेल्या झेल आहेत ना, कदाचित त्या शेवटी विचार करायला लावतील. आणि इतक्या सोप्या झेल त्यांनी सोडल्यात. कॅच ड्रॉप, पहिल्या बॉलवर धावा कनेक्ट केली आहे, सिंगल. 58 धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटचे 5 बॉल अजून शिल्लक आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवर आहेत. गोलंदाज तयार. रिद्देश नाईकच्या या बॉलवर बॅकफुटवर जाऊन पंच केलाय बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. एक सिंगल इथे होती प्राप्त आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 59 या धावसंख्येवरती. 59 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि एवन जोडीची कमाल सध्या तुम्ही पाहतायत. सगळ्यात मोठा धमाका, एक अभूतपूर्व आणि तितकाच दिमागदार दैदिप्यमान क्रीडा सोहळा याची देही याची डोळा सध्या आपण पाहतोय. अत्यंत महत्वपूर्ण मॅच. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल प्राप्त होती. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 60. 6-0. लॉस ऑफ 3 विकेट, लॉस ऑफ 4 विकेट, माफ करा. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. 60 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ संपलाय. 3 उर्वरित 3 बॉल अजूनही शिल्लक. फक्त उडवलाय, स्वतः ट्रॅक करतात यष्टी रक्षक आणि टिपली आहे चेल. वॉट अ कॅच, चांगला जे. मधल्या षटकांमध्ये कमी धावा गमावल्या आणि कदाचित बामणडोंगरीचं हेच यशाचं गणित आहे. शेवटचा बॉल,
पुन्हा एकदा विपराज सज्ज होत आहेत. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. पहिली धाव अत्यंत वेगानं आणि फक्त एकच धाव. इथून 1+1 विकेट. 63 धावा. दोन्ही संघ नोंद घ्या. 63 धावा धाव फलकावरती आहेत. 64 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 64 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम बामण डोंगरी. आणि जशी उत्तरार्धा होईल सुरुवात तसं या आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन तुमच्या सोबत. योगेशजी ढोले जोडले जातील. मी तुर्तास थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. A1 जोडी चषक 2026. कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हाल. तत्पूर्वी जाऊयात आपण सन्मान सोहळ्याकडे. येस, रवी लोभी इथून रजा घेतात. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आदरणीय रवी लोभी. क्रीडा विश्वावरती विशेष प्रेम होतं या माणसाचं, परंतु आता व्यवसायाकडे वळलेत. त्यांचं देखील कौतुक. त्याच समेत आपण पाहतो या ठिकाणी आमचे कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा महान रक्तदाते राजाभाऊ कुटार यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. त्याच समेत या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत शहर अल्पसंख्याक सेल कर्जत शहर अध्यक्ष आदरणीय आमिर मणियार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आता सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय राज देशमुख सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. राज देशमुख. त्याच समेत या ठिकाणी लाभेश शेंडे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. लाभेशजी शेंडे. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय अरुणजी बाणुसगरे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अरुणजी बाणुसगरे. अरुणजी बाणुसगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. लाभेश सर आपण या, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. लाभेश शेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन मला वाटतं या ठिकाणी भूमी 11 हायवे दिवा आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल आर्या 11 बोनकोडे टीम. दोन्ही टीमच्या दरम्यान या ठिकाणी केला जाईल टॉस. मोहसिनजी पटेल यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. आदिल मोबाईल शॉपचे सर्व ज्यांच्या माध्यमातून गेल्या 5ही रजनीमध्ये या ठिकाणी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ होते. आकर्षक स्मार्ट वॉच ह्या 5च रजनी गेली 4ही पर्व सातत्यपूर्ण या ठिकाणी ते लकी ड्रॉ साठी अट्रॅक्टिव्ह पारितोषिक देत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या ठिकाणी टॉस. चला, कॉल असेल तो मात्र भूमी 11 हायवे दिवा हेड आणि आलाय हेड. येस, टॉस जिंकला. काय सांगाल एकंदरीत? बॅटिंग हायवे दिवा मगाशी थोडी मी बाईट पासून तुमच्यापासून वंचित झालो होतो, परंतु इथे जाईल. मॅच सेकंड राऊंडच्या 4 ओव्हरच्या असतील, थर्ड राऊंडच्या 3 ओव्हरच्या. काय सांगाल एकंदरीत आज कर्जत नगरीत दाखल झालात?
खूप छान वाटतंय आणि खेळायला पण खूप मजा आली. आयोजन नियोजन पण खूप छान आहे आणि आमच्या पॅकरचं धन्यवाद देईन का त्यांनी आम्हाला खेळायला याची चान्स दिली. येस तर एकीकडे आता स्वीकारले फिल्डिंग, परंतु समोर तुमच्या समोर बॅटिंग लाईनवरती आपण पाहणार आहोत RI11 बनकोडे टीम आहेत. त्यांच्या समोर अगदी कितपत धावांचं टार्गेट सेट करण्याचा इरादा असेल? 40 ते 45 पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करू. यस हे होते दिवा टीमचे कॅप्टन. बनकोडे टीमच्या कॅप्टनकडे आपण जरूर जाऊयात. एकंदरीत बनकोडे टीमचे कॅप्टन आपण पाहतोय दिवाचे कॅप्टनने हे जरूर सांगितले की या ठिकाणी अगदी 40 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर करू, परंतु एकंदरीत आता बॅटिंग तुमच्या वाट्याला आहे. त्यांच्या विरोधात कितपत धावा कुठाल? तर त्यावेळी मात्र एकंदरीत तुमच्या वाट्याला फिल्डिंग जरूर आल्या, परंतु एकंदरीत जर पाहायला गेलं तर अगदी त्यांनी सांगितलं 40-45 पर्यंत रोखण्याचा आणि ते करण्याचा मानस आहे. परंतु एकंदरीत तुम्हाला हा प्रश्न जरूर आहे की कर्जत नगरीत दाखल झालात, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि मजा येईल खेळायला. आज पहिल्यांदा कर्जत नगरीत दाखल झालात का, त्याबद्दल काय बोलाल? खूप मजा आली इथे येऊन खेळायला आणि ते प्रेक्षक पण खूप चांगले आहेत आणि मजा येते खेळायला. एक प्रश्न जरूर घेईल, टॉस गमावला, फिल्डिंग वाट्याला आहे, आम्ही फिल्डिंगच करणार होतो कारण आमची स्ट्रेंथ आहे बॉलिंग. मनासारखं पाहिजे होतं जे दोघांसाठी आलेलं आहे. दोघांनाही शुभेच्छा देऊयात. बोलूया कॉम्बॉक्सकडे, जिथे आवाज ऐकाल. थँक्यू संदीपजी. या ठिकाणी आपण पाहतोय बामणडोंगरी वर्सेस डहाणू या दोन संघांमधली ही लढत पाहिलं म्हणजे पहिलाच चेंडू कट केलाय आणि एक धाव घेतले आणि एका धावेनिशी खातं खोलतोय तो फलंदाज संदेश. बामणडोंगरी एक रायगड जिल्ह्यातील एक नामवंत संघ आणि त्याच्या समोर आहे डहाणू. धाकटे डहाणू हा संघ हा देखील एक नामांकित दर्जेदार संघ या टुर्नामेंट्समध्ये खेळतोय. आणि आता पाहूया 63 धावा जमवल्यात त्या धाकटे डहाणू संघानं आणि 64 धावांचं आव्हान उभं केलंय ते बामणडोंगरी संघासमोर. सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. स्ट्राईकला खेळतोय हा आर्यन नाईक. जोरदार फटका पाहायला मिळतो, उत्तुंग षटकार आणि जातोय सीमारेषे पार षटकार. ही मात्र तितकीच अभिमानाची गोष्ट जरूर सांगेल. आज शरदजी कुंभार सरांचा राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तो आवाज आपण तुम्ही मंचावरून ऐकताय, त्यांच्यासाठी पुढील वाटचाली सुद्धा देऊ शुभेच्छा. आणि या पुन्हा एकदा जाऊयात शरदजी कुंभार सरांकडे. थँक्यू संदीपजी. बघूया बॅटर्स तयार होतोय. पुन्हा एकदा एक उतुंग फटका मारण्याचा नादा फक्त उंच गेलेला चेंडू आणि झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का बसतोय बामणडोंगरी संघाला. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी. बामणडोंगरी संघाला पहिला धक्का, एक मोठं आव्हान उभं केलंय त्यांच्या समोर 63 धावांचं. आणि आर्यन मात्र या ठिकाणी बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी पुढील बॅटर्स आहे क्रिश म्हात्रे, एक नामवंत फलंदाज या ठिकाणी त्याची जागा घेतो. वन डाऊनचा बॅट्समन आहे क्रिश म्हात्रे. बामणडोंगरी वर्सेस धाकटे डहाणू या दोनच संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. आजची शेवटची रजनी आणि त्याच्यामधला हे दोन्हीही टेनिस क्रिकेटमधले दिग्गज संघ हे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. प्रथम फलंदाजी करताना अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. धाकटे डहाणू संघाकडनं तुटून पडले होते फलंदाज आणि एक चांगली टोटल या ठिकाणी चांगला स्कोर आपण पाहिलाय आणि त्यास प्रत्युत्तर देणार आहेत ते बामणडोंगरी संघ.
गिरीश या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटिंग टीम कडणार रिव्ह्यू आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतायत. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी या ठिकाणी फेअर डिलिव्हरी डिक्लेअर होतोय. सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाज जय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. जयचा पुढील चेंडू क्रीजसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी सन्मान दिला आहे. हलकासा बॅटने खेळलेला हा स्ट्रोक. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि टोटल पोहोचतोय स्कोर बोर्डवर 1-8 अशी या ठिकाणी धावसंख्या आहे ती बामणडोंगरी संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडूसाठी सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र इथं या ठिकाणी जोरदार फटका खेळला जातोय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतोय. एकाच धावेवर सिंगल धावेवर समाधान मानावं लागतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 स्कोर बोर्डवर. 1-9 ही धावसंख्या आहे बामणडोंगरी संघाची. या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमवल्यात त्या 9. 1-9 अशी अवस्था आहे ती बामणडोंगरी संघाची. या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येणार आहे तो करण हंबिरे. धाकटे डहाणू संघाचा हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बामणडोंगरी संघासमोर एक आव्हान उभं केलंय. 63 धावा जमवल्यात त्या या ठिकाणी धाकटे डहाणू संघानं आणि 64 धावांचा विजयासाठी लक्ष ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतो बामणडोंगरी संघ. खऱ्या अर्थानं A1 जोडी चषक 2026 आणि आजची शेवटची रात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळतोय. ओपन लॉट्स मध्ये चांगले दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा आजचा 5वा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं एक देखणं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4थं पर्व आहे आणि या 4थ्या पर्वामध्ये आमचे सन्माननीय सुधाकर भाऊ घारे आणि सन्माननीय जगदीशदादा देशमुख A1 जोडी यांच्या A1 जोडीच्या माध्यमातून हे 4थं पर्व अतिशय सुरेख नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सिंगल धाव मिळते आणि एका धावेनीची स्कोर कार्ड या ठिकाणी हलताना पाहायला मिळतोय. धावा जमवल्या त्या 10. 1-10 अशी अवस्था आहे बामणडोंगरी संघाची. दोस्ती ग्रुप आयोजित ही भव्य नाईट स्पर्धा आणि 5वी ही रजनी आणि आता पाहतोय आपण एक दर्जेदार सामना बामणडोंगरी वर्सेस धाकटे डहाणू. गोलंदाजी मार्गवर या ठिकाणी सुरेख डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय अनुभवी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहतोय करण हंबिरे. दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि हेच वैशिष्ट्य असतं खेळाडूंचं गोलंदाजांचं. टिचून मारा करणं. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पाहिलं म्हणजे सुरेख चेंडू. बॅट्समन मात्र या ठिकाणी नीटचा बॉल त्या ठिकाणी पार करू शकला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू खऱ्यात क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडूची सांगता करणं आणि डॉट बॉल काढणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याच प्रकारे करण या ठिकाणी मात्र दर्जेदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. करण हंबिरेचा पुढील चेंडू
आता मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू या ठिकाणी अंपायर मात्र वाईटचा इशारा करत अवांतर धावा येत आहेत आणि या अवांतर धावेनिशी धावसंख्या होती ती 11. 1-11 अशी अवस्था आहे बामणडोंगरी संघाची. धावा जमवायच्या आहेत 5 षटकांमध्ये त्यांना 64. येणाऱ्या 21 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे ती बामणडोंगरी संघाला. एक चांगला संघ आहे बामणडोंगरी संघ, एक नामवंत संघ रायगड जिल्ह्यातला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे संघ होते, अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय करण हंबिरे. बॅक टू बॅक 2-3 चेंडू निर्धाव काढलेत. खऱ्या अर्थानं हे गोलंदाजाचं उत्कृष्ट लक्षण आहे. एखादा गोलंदाजी मार्कवरना जेव्हा स्टार्ट घेतोय आणि बरोबर ओळखतोय बॅटर कसा खेळतोय आणि अचूक टप्प्यावर योग्य लेंथ मध्ये गोलंदाजी करताना या ठिकाणी करण हंबिरे पाहतोय आपण. बॅक टू बॅक 3 बॉल त्यांनी त्या ठिकाणी निर्धाव काढलेत. बॅट्समॅनला जखडून ठेवलाय कुठल्याही प्रकारचा एखादा शॉट आणि या ठिकाणी मात्र आता कट केला जातोय. चेंडूला सीमारेषेकडे धाडलं जात आहे. चेंडू जात आहे सीमारेषेपार, चौकार. धावा आहेत बामणडोंगरी संघाची. बामणडोंगरी संघासमोर एक मोठं लक्ष्य आहे, परंतु न हार मानणारा हा संघ आहे. रायगड जिल्ह्यातील नामवंत संघांपैकी एक संघ म्हणजे बामणडोंगरी संघ. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जातोय. स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. अवांतर धाव मिळते ती बामणडोंगरी संघासाठी. स्कोर कार हलतोय आणि धावा जमवल्या जात आहेत त्या 16. एका अवांतर धावेनिशी धावसंख्येत वाढ झाली आहे. 1-16 अशी धावसंख्या आहे बामणडोंगरी संघाची. अच्छा रजनीतील हा मला वाटतं सेकंड राऊंडचा पहिलाच सामना सुरू आहे. शेवटचा सामना आहे, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ओपन लॉटचा. या ठिकाणी हा शेवटचा सामना. यानंतर मात्र आपल्याला खऱ्या अर्थानं रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत. शेवटची आजच्या दिवसाची 5वी रजनी आहे, 5वा दिवस आहे आणि प्रेक्षकांची अल्लोट गर्दी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पूर्ण रायगड जिल्ह्यातच ही स्पर्धा दर्जेदार आयोजन दोषी ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा अंपायरने केला होता आणि या ठिकाणी मला वाटतं व्हाईट बॉल थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते आणि या एका धावेनिशी धावा जमवल्या जात आहेत त्या 16. पुन्हा एकदा हा पुढील चेंडू आणि सुरेख चेंडूची फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडूची सांगत होते. याचबरोबर हे षटक संपतोय. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16. एक पुढील 18 चेंडू मध्ये 48 धावा जमवायच्या आहेत त्या बामणडोंगरी संघाला. एक चांगला सामना या ठिकाणी मैदानावर क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. बामणडोंगरी वर्सेस धाकटे डहाणू या 2 संघांमधली ही लढत. 18 चेंडू 48 धावा विजयासाठी आवश्यकता असणार आहे ती बामणडोंगरी संघाला. आता मात्र थोडासा कमबॅक करावा लागणार आहे ते बामणडोंगरी संघाला. एक रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ आहे, अनेक मैदानं गाजवली त्या संघानं आणि आता त्यांच्या समोर असणारा डहाणूचा संघ खरोखर सुरेख गोलंदाजी करतायत हे गोलंदाज. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन आलाय जय. पहिल्या षटकाचा सुरेख मारा पाहायला मिळाला. आता मात्र हवेत चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू खाली एसटी रक्षक जातोय, झेल टिपला जातोय आणि पुढील धक्का बसतोय तो बामणडोंगरी संघाला.
आपल्याला पाहायला मिळतोय ते रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर शेठ भाऊ घारे आणि आता आपण ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा पाहतोय, ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय, ते माननीय सुधाकर शेठ भाऊ घारे आणि जगदीशदादा देशमुख ही A1 जोडी या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला आता सगळीकडे नामवंत जोडी म्हणून पाहायला मिळते आणि A1 जोडीचं चषकचं नाव या रायगड जिल्ह्यात गाजतंय. जाऊया मैदानाकडे. त्या ठिकाणी तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक मोठा धक्का बसलाय. एक खेळाडू बाद होतोय, दुसरा खेळाडू बाद होतोय, तो बामणडोंगरी संघाचा. डावखुरा फलंदाज शुभम पाटील साठी हा चेंडू होता. डावखुरा फलंदाज या ठिकाणी मैदानात स्ट्राईक होते. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. आव्हान मात्र या ठिकाणी कठीण होताना पाहायला मिळते. बामणडोंगरी संघासाठी संत गटीने या ठिकाणी फलंदाजी करतायत. बामणडोंगरी संघाचे फलंदाज डावखुरा फलंदाज शुभम तयार होतोय. गोलंदाजी मार्गावर जय. आहा लाजवाब या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. लेंथ अतिशय सुरेख पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता जयकडनं. दुसरं षटक वैयक्तिकरित्या जयचं पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये देखील त्यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आणि आता मात्र दुसऱ्या षटकात देखील तो कमबॅक करतोय. तितकीच सुरेख गोलंदाजी. एक नामवंत संघ आहे धाकटे डहाणू आणि एक मला वाटतं आता मात्र या ठिकाणी जोरदार फटका येतोय. चेंडूला धाडलं जातोय. षटकार, लाजवाब षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. या षटकारासह 6 धावांशी धावा जोडल्या जात आहेत. धाव संख्या होते ती 22. 2 बाद 22 अशी स्थिती आहे बामणडोंगरी संघाची. जयचा पुढील चेंडू पुन्हा एकदा या लाजवाब या ठिकाणी पुन्हा एकदा उत्तुंग षटकार, लाजवाब षटकार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. गगनचुंबी षटकार. दुसरा षटकार पाहायला मिळालाय. शुभमच्या बॅटमध्ये डावखुरा फलंदाज या ठिकाणी लाजवाब फटकेबाजी करतोय. आता पुन्हा एकदा या ठिकाणी मला वाटतं समजदारीची खेळी पाहायला मिळते. 1 धाव मिळते आणि या 1 धावेनेची धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आणि हे षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जमवल्यात त्या 29. असतील ते 35 धावांची. बामणडोंगरी संघासाठी खरं तर हे आव्हान जे आहे ते कठीण होत चाललंय. 12 चेंडू, येणारे 12 चेंडू आणि 35 धावा. बॅटर शुभम मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक 2 ज्यांनी षटकार खेचले होते. अतिशय उत्तुंग षटकार ज्याच्या बॅटमधून पाहिला डावखुरा फलंदाज होता शुभम. आता बघूया येणारे 12 चेंडू आणि बीजासाठी 35 धावा कमबॅक करतायत का बामणडोंगरी संघाचे फलंदाज, हे पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक जलपेशचं आणि संघाचं 4थं षटक असेल. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा पाहिजेत त्या बामणडोंगरी संघाला. स्ट्राईकला असेल तो फलंदाज शुभम पाटील. नॉन स्ट्राईक एटला क्रिश म्हात्रे. दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत. सन्मान दिलाय चेंडूला. या ठिकाणी कार्पेट लेवलचा हा शॉट. 1च धाव मिळते. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय आणि 1 धावेनेची धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30. 11 चेंडू आणि 34 धावा.
येणारे 11 चेंडू विजयासाठी 34 धावा. बामण डोंगरे संघासाठी मात्र थोडंसं आव्हान कठीण होताना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटमध्ये काही होतं आपण पाहिलंय. विजयासाठी एका षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता असताना बीड संघानं मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता आणि विजयश्री प्राप्त केला. वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. अवांतर धावसंख्येत वाढ होते आणि धावा जाऊन पोहोचत आहेत त्या 32. या ठिकाणी एक सिंगल धाव घेऊन मात्र काही जमणार नाही. मोठे फटके खेळावे लागणार आहेत ते बामणडोंगरी संघाला. रायगड जिल्ह्यातील हा एक नामवंत संघ आहे बामणडोंगरी संघ आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय की धाकटे डहाणू हा संघ अनेक स्पीडअप करायचं आहे. आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक मॅच खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज या ठिकाणी अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. गुडलेंचा चेंडू मात्र बॅटर्स या ठिकाणी नाही समजू शकला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. जयप्रच्या चेंडू तो गोलंदाजी मार्कवर असणारा हा गोलंदाज जल्पेश आत्ता मात्र सुरेख गोलंदाजी करताना पाहिले मिळालं. मागच्या चेंडूवर त्याने या ठिकाणी बॅटर्सला फसवलं होतं. पुन्हा एकदा हा मिडऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू. एकच धाव मिळेल मला वाटतं आणि एकाच धावेवर समाधान मारावं लागतंय. सिंगल धाव येते परंतु मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. बामणडोंगरी संघाकडनं एक फार मोठी अपेक्षा होती क्रीडा रसिकांची. एक नामवंत संघ आहे, रायगड जिल्ह्यातला एक दर्जेदार संघ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि मात्र आत्ता मात्र संत गतीने फलंदाजी होत आहे. सिंगल धावा जमवल्या जात आहेत. पुन्हा एकदा कार्पेट लेवलचा हा शॉट. सुरेख क्षेत्ररक्षण पाहिले मिळालं. एकाच धाब्यावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनिशी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34. डावकुरा फलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी स्वेर चेंडूचा मारा पाहायला मिळाला. वाईटचा इशारा पंचांकडून पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35. या धावसंख्येवर बामणडोंगरी संघ खेळतोय. उंचावर मारलेला चेंडू या ठिकाणी हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय पण झेल काय मात्र या ठिकाणी त्याला घेता येत नाही. एक धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. तितकी सुरेख फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र जे आव्हान आहे ते अवघड होत चाललंय. या सिंगल धावेनुसार धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे आणि धावा झाल्या त्या 36. फार अवघड आव्हान होत चाललंय कारण धावा जमवायच्या होत्या त्यांना त्या 64. बामणडोंगरी संघासमोर ठेवलेलं आव्हान. उंचावून मारलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपला जातोय आणि पुढील धक्का बसतोय तो बामणडोंगरी संघाला. या ठिकाणी क्रिश हा फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का, चांगला फटका खेळण्याच्या नादामध्ये हवेत मारला जातोय चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता झेल टिपला जातोय. बामणडोंगरे संघाला पुढील धक्का बसतोय. क्रिश मात्र तंबूत परततोय. क्रिश प्रवेलियन मध्ये. येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे ती बामणडोंगरी संघाला. फलंदाज येतोय बॅटिंगसाठी प्रेम नाईक. येणारे 6 चेंडू आणि 28 धावा. फार अवघड लक्ष पाहायला मिळतोय परंतु पाहूया 6 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष गाठतोय का बामणडोंगरी संघ. या ठिकाणी बॉलिंग मार्कवर येतोय तो विपराज. स्वतःच वैयक्तिक षटक, पहिला स्पेल आहे त्याचा विपराजचा. आपण पाहतोय की धाकटे डहाणूकडनं गोलंदाजी मार्कवर असणारे गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करताना पाहिल्या वेळेस जखडून ठेवलाय बामणडोंगरी संघाला. फारसं चांगले फटके खेळता आले नाहीत. विपराजचा पुढील चेंडू. शुभम मात्र या ठिकाणी फटकेबाजी करतोय.
एकाच धावेवर समाधान मानावे. सिंगल धावा आणि या सिंगल धावेनुसार एक एक धावा जमवल्या जात आहेत, परंतु मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. येणारे 5 चेंडू आणि 27 धावा विजयासाठी बामणडोंगरी संघाला. आता मात्र विजय हा सोपा होतोय तो धाकटे डहाणू संघासाठी. एक चांगला नामवंत संघ या ठिकाणी, दोन्ही संघ मात्र दर्जेदार संघ, परंतु आता मात्र या ठिकाणी बामणडोंगरी संघाची जी अपेक्षेनुसार खेळी होती ती होऊ शकली नाही आणि बॅकफुटला गेला हा संघ. फारच संत गतीने धावा जमवताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनुसार धाव संख्येमध्ये मात्र 1 नी वाढ होते आणि धावा जाऊन पोहोचत आहेत त्या 38. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. जोरदार फटका, उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. चेंडू जात आहे सीमारेषा पार. आमच्या व्यासपीठाकडे मारलेला हा उत्तुंग फटका, षटकार. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना प्रेम नाईकच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग षटकार, लाजवाब हा षटकार पाहायला मिळाला. परंतु आता मात्र उशीर झालेला आहे बामणडोंगरी संघासाठी. येणारे मला वाटतं 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट हा नेहमीच म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ असतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. बॅक साईडला जाणारा हा चेंडू. 1 धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू विजयासाठी 18 धावा जमवायच्या आहेत बामणडोंगरी संघाला. या ठिकाणी मला वाटतं 3 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे बामणडोंगरी संघाला. या ठिकाणी मला वाटतं रिव्ह्यू पंचांनी दिलाय आणि पंच शॉर्ट रन. या ठिकाणी मात्र आता शेवटचे चेंडू शिल्लक असताना मात्र शेवटचे 3 चेंडू येणारे शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. नाहीये शॉर्ट रन नाहीये, याच्यामध्ये चेक केलंय. आता मात्र येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 18 धावा. बघूया बामणडोंगरी संघ, अनिश्चिततेचा खेळ क्रिकेट म्हटलं जातं आणि या 3 चेंडूंवर जर 18 धावा झाल्या तर या ठिकाणी मात्र चमत्कार घडणार आहे. गोलंदाजाने टाकलेला हा या ठिकाणी एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय लेंथ या ठिकाणी सुरेख पाहायला मिळाली. खोलवर टाकलेला चेंडू मात्र एकच धाव मिळाली. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 17 धावा. डावखुरा फलंदाज शुभम मात्र या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 17 धावा. अवघड लक्ष पाहायला मिळते बामणडोंगरी संघासाठी आणि विजय सोपा झालाय तो मात्र धाकटे डहाणू संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी स्क्वेअर चेंडूचा मारा पाहायला मिळाला. पंच या ठिकाणी अवांतर धाव घोषित करता. वाईट बॉल. शेवटचे 2 चेंडू 16 धावा विजयासाठी. बामणडोंगरी संघाकडनं एक अपेक्षा चांगली स्कोअरची होती. एक चांगला संघ आहे, परंतु आज मात्र या ठिकाणी चांगला खेळ करू शकले नाहीत बामणडोंगरीचे फलंदाज. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. गोलंदाज त्या ठिकाणी शतरक्षक चेंडू खाली जातोय, झेल टिपला जातोय आणि पुढील धक्का बसला जातोय तो बामणडोंगरी संघासाठी.
धाकटे डहाणू संघानं या स्पर्धेमध्ये विजय मात्र धाकटे डहाणूच्या मार्गाने दिसतोय जाताना. शेवटचा चेंडू या ठिकाणी बाद होते फलंदाज. याच बरोबर हे षटक संपतोय आणि मॅच देखील संपली जाते. मॅच जिंकतोय ते धाकटे डहाणू संघ. बामणडोंगरी संघ मात्र निराशा करतोय. या ठिकाणी विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, बामणडोंगरी संघाचं देखील अभिनंदन करतोय. दोन्ही संघ आजच्या आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. दोन्ही संघांचं अभिनंदन करतोय. धन्यवाद. आमच्या हर्षद मोरे दादा